to 0, 0, B 3, 0 and C 0, -4 दिलेला आहे. ट्रायंगल एबीसीचा परत आपल्याला इन सेंटर काढायचं. इन सेंटरचा फॉर्म्युला आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलेला आहे. तर बघा कसं करता येईल. कोऑर्डिनेट्स जर बघितले आपण तर 0, 0 हा एक कोऑर्डिनेट झाला, 3, 0 हा एक कोऑर्डिनेट झाला आणि पुढचा कोऑर्डिनेट आहे 0, -4. हे सगळे कोऑर्डिनेट्स जर जॉईन केले ट्रायंगल तयार होईल, राईट अँगल ट्रायंगल. ओके, समजा ओ हा ए आणि हा बी पॉईंट घेतला, तर तुम्ही एबीसी म्हणून सेपरेट असं कन्सिडर केला तरी चालेल. बघा समजा हे ए बी सी कन्सिडर केला, हे 0, 0 बी पॉईंट घेतला 3, 0 सी पॉईंट घेतला 0, -4. ओके, ही जी लेंथ आहे बघा ओ ए ची लेंथ आहे 3, म्हणजे इथं ए बी ची लेंथ 3 येईल. बी सी पायथागोरस थेरम लावला तर तुम्ही हे डिस्टन्स 4 आहे, हे 3 आहे, तर हे 5 येणार, म्हणजे हे डिस्टन्स 5 झालं आणि हे डिस्टन्स झालं 4. तर ए च्या अपोजिट साइड आपण ए घेतोय, बी च्या अपोजिट साइड बी घेतली आणि सी च्या अपोजिट साइड सी घेतली. ठीक आहे. आता इन सेंटरचा फॉर्म्युला जो आहे तो आय इज इक्वल टू ए एक्स 1 बी एक्स 2 सी एक्स 3 अपॉन ए प्लस बी प्लस सी कॉमा ए वाय 1 बी वाय 2 सी वाय 3 अपॉन ए प्लस बी प्लस सी. हा फॉर्म्युला आता ऑपरेट करूया. तर आय इज इक्वल टू बघा ए ची व्हॅल्यू 5 आहे, x1 0 आहे. इथं तुम्ही हा पॉईंट आहे तो x1 y1 x2 y2 आणि x3 y3 कन्सिडर करू शकतो. 5 इंटू 0 0 झालं. बी ची व्हॅल्यू 4 आहे, x2 3 आहे, त्यांचा प्रोडक्ट झाला 12 प्लस सी 3 आहे, x3 0 आहे, 0 झालं अपॉन ए प्लस बी प्लस सी 3 + 4 7 + 5 12 कॉमा द्या. ए y1 0 आहे, ते 0 झालं. बी y2 परत 0 आहे. सी y3 सी 3 आहे आणि y3 आहे ते -4 आहे, त्या दोघांचं प्रोडक्ट -12 अपॉन ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू तर 12 येणार. म्हणजे आय इज इक्वल टू 1, -1. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट.